श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण छोट्या छोट्या गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या केल्याने नक्कीच आपल्या जीवनातील अडचणी सुटण्यासाठी मदत होणार आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्याचा समावेश करायचा आहे. कारण म्हटलं ना तर वेगळा वेळ आपण काढू शकत नाही. किती ठरवलं तरीही सेवा किंवा उपाय, खूप मोठे मोठे उपाय किंवा खूप मोठ्या सेवा करणं आपल्याला शक्य होत नाही. इच्छा असूनही करता येत नाही. मग काय करायला हवं? तर अशा काही गोष्टी असतात ज्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात जर त्याचा अवलंब केला तर निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मकता नांदण्यास सुरू होते. घरामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या स्वतःमध्ये देखील, कारण जास्तीत जास्त निगेटिव्हिटी आपल्या मनामध्ये देखील असते आणि आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी जर आपण काही उपाय केले तर नक्कीच आपण स्वतः आनंदी राहणार आहोत. आणि आपण जेव्हा आनंदी राहतो तेव्हा आपोआपच आपलं घरही आनंदी राहतं. तर मग लगेचच सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आता ही जी काही सांगणार आहे पहिली गोष्ट, ती खरं तर तुम्हाला माहिती आहे, पण कुठेतरी ह्या गोष्टी मागे पडत चाललेल्या आहे. तर ती कुठली? तर हे बघा, आपण जेव्हा सकाळी उठतो ना, तेव्हा उठल्या उठल्या आपल्या अंथरुणावरच आपण उठल्यानंतर लगेचच आपल्याला आपल्या दोनही हातांचं दर्शन घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन सांगताय, आम्हाला लहानपणापासून ठाऊक आहे. लहानपणापासून जरी तुम्हाला ठाऊक असलं तरीही किती जण रोजच्या रोज ते त्याचा अवलंब करतात? तर कोणीही करत नाही. अगदी बोटावर मोजण्या इतकी लोक करतही असतील, पण सगळेच त्या गोष्टींचा अवलंब करत नाही. खरं तर पूर्वी आपल्याला हे सांगितलं जायचं, पण आता कुठेतरी ह्या गोष्टी मागे पडल्या. शाळेमध्ये देखील ह्या गोष्टी शिकवल्या जायच्या, पण आजकालच्या शाळा हे काही शिकवत नाही आणि त्यामुळे ह्या गोष्टी माहीतच होत नाही. तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला दोनही हातांचं दर्शन घ्यायचं आहे, आपल्या दोनही हातांकडे बघायचं. त्यानंतर आपल्याला तो मंत्र देखील माहीत आहे, तरीही एकदा सांगते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूल्ये सरस्वती, करमध्ये तू गोविंदा, प्रभाते करदर्शनम. हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आपल्या दोनही हातांकडे बघून. त्यानंतर आपले हे दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आणि डोक्यावरून फिरवायचे आणि त्यानंतर आपल्याला आपला पाय जमिनीवर ठेवायचा. आता जमिनीवर पाय ठेवण्याच्या अगोदर देखील आपल्याला जमिनीला नमस्कार करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. आता हे बघा, इच्छापूर्तीसाठी आपण भरपूर काही करत असतो, पण इच्छा काय, इच्छेला अंतच नाही. आज एक इच्छा पूर्ण झाली की उद्या दुसरी निर्माण होते आणि अशा आपल्या अपेक्षा काही संपत नाही. पण या पलीकडेही जाऊन आपल्याला काहीतरी आनंद मिळवायचा असतो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपल्याला आत्मिक समाधान मिळत असतं. आपल्याला खूप प्रसन्न वाटतं. याचा अनुभव तुम्ही घेऊन बघा, त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर नक्कीच ह्या एका गोष्टीला तुम्ही सुरुवात करा. त्याने होईल काय की तुमचा संपूर्ण दिवस आनंदात जाणार आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट, की घरातून जेव्हा कधी बाहेर पडणार आहात तेव्हा दोन गोष्टी आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे पुरुष जेव्हा ते बाहेर पडतात तेव्हा आपला वरचा जो खिसा असतो ना शर्टचा, त्यामध्ये थोडेफार सुट्टे पैसे ठेवायचे आहे. 2-3 रुपये का होईना, पण आपल्याला तो खिसा रिकामा ठेवायचा नाही. सुट्टे पैसे त्यामध्ये ठेवायचे आहे. म्हटलं जातं की पैसा हा पैशाकडेच खेचला जातो, त्यामुळे वरचा खिसा रिकामा कधीही ठेवू नये. त्यानंतर महिलांचा प्रश्न येईल, मग आम्ही काय करावं? हे बघा, महिलांचं देखील भरपूर अशा, आता हाऊसवाईफ ज्या असताना त्यांच्याकडेही पैसे असतात, पण त्यांची एक सवय असते की दारावर भाजी आली की लगेच आपल्याकडे जे पैसे आहेत ते त्यातून आपण भाजी घेतो, किराणा घेतो, काही संपलं तर पटकन वस्तू घेऊन येतो, असं आपण करत असतो आणि त्या गोष्टी आपल्या संसारासाठी आपण करायलाही हव्या. पण एक काळजी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे, ती अशी की आपलं जे पर्स आहे, आपलं जे काही पाकिट किंवा आपली जी पर्स आहे ती कधीही रिकामी ठेवू नये. कमीत कमी त्यामध्ये 10 रुपये का होईना पण असायलाच हवे. एक काम करायचं, एक 10ची नोट आपल्याला तशीच ठेवायची आहे, ती खर्चच करायची नाही. अशा पद्धतीने आपण आपलं पाकिट कधीही रिकामं करणार नाही. अशी 10 रुपयाची नोट तुम्ही ठेवायला सुरुवात करा. नक्कीच पैशाने पैसा जवळ खेचला जातो, हे एक लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने ह्या गोष्टीचा अवलंब करून पहा. त्यानंतर तिसरी गोष्ट, की अगदीच खूप महत्त्वाचं काम आहे. तुम्हाला असं वाटत आहे की ह्या कामामध्ये मला यश मिळायलाच हवं, त्यासाठी मी खूप कष्ट केलेले आहे आणि आता मी त्याचं अपयश पचवू शकत नाही. हे काम मलाच मिळायला हवं किंवा माझं जे काही ध्येय आहे ते इथे पूर्ण व्हायलाच हवं. असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा. तुम्हाला करायचं काय आहे, एक छोटीशी सुपारी घ्यायची आहे. ज्या काही कामावर म्हणजे महत्त्वाच्या कामाला जायचं आहे त्या अगोदर ही सुपारी देवघरामध्ये ठेवायची. त्या सुपारीला थोडंसं पाण्याने धुवून, तिला पुसून, तिची हळदी कुंकू वाहून पूजा करायची. गणपती बाप्पांना सांगायचं की मी ह्या अशा अशा कामाला चाललो आहे, फक्त काम मात्र नैतिकदृष्ट्या योग्य असावं. आता अशा अशा कामाला मी चाललो आहे आणि ह्या कामामध्ये मला यश मिळावं, अशी मी तुमच्याकडे प्रार्थना करत आहे आणि तुमच्या रूपामध्ये तुमचं रूप मानून ह्या सुपारीला मी माझ्यासोबत ठेवत आहे. तर ज्या कामामध्ये जे काही अडथळे येणार आहे, विघ्न येणार आहे, ती तुम्ही दूर करावी, अशी एक प्रकारे प्रार्थना करायची आणि ही सुपारी आपल्याला सोबत घ्यायची आहे. खिशामध्ये टाकून आपण त्या कामावर घेऊन जायची आहे. आता
हे काम एकाच वेळेमध्ये होणार असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण काही कामं अशी असतात की ती टप्प्याटप्प्याने पूर्ण होतात. मग तेव्हा काय करायचं, ही सुपारी आपल्याजवळ तशीच बाळगायची आहे. जोपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सुपारी आपल्याजवळच ठेवायची. एकदा की काम पूर्ण झालं की मग ही सुपारी घेऊन आपल्याला गणपती मंदिरात जायचं. गणपती मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचे गणपती बाप्पांचे आभार मानायचे की तुमच्यामुळे माझ्या कामामध्ये अडथळे आले नाही, विघ्न दूर झाले आणि माझं काम यशस्वीरित्या पार पाडलं. अशा पद्धतीने आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आणि ती सुपारी गणपती बाप्पांच्या पायाजवळ ठेवून यायची आहे. जाताना तुम्ही काही प्रसाद घेऊन जाऊ शकतात. अशा पद्धतीने आपल्याला हा एक सुपारीचा छोटासा उपाय करायचा आहे. त्यानंतर बघा, सोमवारच्या दिवशी आवर्जून दर सोमवारी आपल्या घरामध्ये पंचमुखी गव्हाचं पीठ असतं ना, कणकेपासून आपल्याला पंचमुखी दिवा बनवायचा आहे. पंचमुखी दिवा आपल्याला महादेवासमोर प्रज्वलित करायचा आहे. महादेवाची पिंड प्रत्येक देवघरामध्ये असते, तिथे आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा जोपर्यंत पेटता आहे तोपर्यंत तुम्ही 108 नामावली म्हणू शकतात किंवा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र म्हणू शकतात किंवा तुम्हाला जो कुठला शंकराचा मंत्र भगवान शंकरांचा मंत्र येत असेल तो तुम्ही म्हणू शकतात. आता जोपर्यंत दिवा प्रज्वलित होत आहे तोपर्यंत बसणं शक्य असेल तर बसा, नाही तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही थोडा वेळ का होईना तिथे बसू शकतात. दर सोमवारी करून बघा, जी काही अडथळे निर्माण होत असतात तुमच्या आयुष्यामध्ये ती दूर होण्यास मदत होत असते. त्यानंतर दर शनिवारी आपल्याला असाच एक दिवा बनवायचा आहे पंचमुखीच, पण आपल्याला हा दिवा घरी न लावता हनुमानाच्या मंदिरात जाऊन लावायचा आहे. पण अगदीच तुम्हाला हनुमानाचं मंदिर तुमच्या घरापासून थोडंसं दूर आहे, मग तुम्हाला जाणं शक्य होत नाही, तर मग तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल तर तिथे तुम्ही लावू शकतात, पण शक्यतो मंदिरात जाऊन लावा. तिथे देखील अशा प्रकारचा दिवा आपल्याला लावायचा आहे. पण दिवा लावताना तेल कोणतं वापरायचं, तर मोहरीचंच तेल वापरायचं आहे. मोहरीच्या तेलाचा असा पंचमुखी दिवा हनुमानासमोर तुम्ही लावून बघा. नक्कीच हनुमान म्हटलं तर आपण संकटमोचन म्हटलं जातं, तर आपली जी काही संकटे आपल्यावर येत असतात ती दूर करण्याचं काम ते करत असतात. अशा प्रकारचा एक दिवा संकट दूर करण्यासाठी तुमची मदत करणार आहे. त्यानंतर आपण जेव्हा घरामध्ये दिवा प्रज्वलित करतो, तुपाचा दिवा लावत असाल किंवा तेलाचा, त्यामध्ये आपल्याला आवर्जून लवंगा टाकायच्या आहे. यापूर्वी हे सांगितलेलं आहे, तरीही पुन्हा एकदा सांगते. किंवा जर तुम्हाला रोज दिव्यामध्ये लवंग टाकणं शक्य होत नसेल तर शुक्रवारी तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. ती फुलवात असते ना, ती फुलवात लावायची आणि त्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 लवंगा टाकायच्या आहे. कमीत कमी शुक्रवारी का होईना पण हा उपाय करून बघत जा. लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी मदत होत असते. त्यासोबतच आपले कष्ट करणं गरजेचं असतं. त्यानंतरचा पुढचा पॉईंट, घरामध्ये आवर्जून कर्पूर होम करायला हवा. कर्पूर होम म्हणजे काय, तर एक नारळ घ्यायचा आहे, त्याचं थोडंसं वरचं साल काढून घ्यायचं आणि त्या ठिकाणी आपल्याला कापूर जाळायचा असतो. नारळाचा शेंडा देवाकडे करायचा, अशा पद्धतीने नारळ ठेवायचं आणि कापूर त्यावर ठेवून एक कापूर ठेवायचा आणि एखादा मंत्र म्हणायचं जो तुम्हाला येत असेल तो. अशा पद्धतीने हे नारळ हा कर्पूर होम आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. फक्त फिरवताना मात्र काळजी घेऊन त्या गोष्टी करायच्या, नाही तर मग सरळ देवासमोर ठेवा आणि अशा प्रकारचा कर्पूर होम आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा असतो. फक्त हा करताना मात्र आपल्याला अमावस्येपासून सुरुवात करायची असते. आता अमावस्या येत आहे तर नक्कीच त्यासंबंधी व्हिडिओ तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल, पण हा एक उपाय तुम्ही करून बघत जा. त्यानंतर घरामध्ये रोजच्या रोज श्रीसूक्तम, महालक्ष्मी अष्टकम, तारक मंत्र किंवा हनुमान चालीसा अशा प्रकारचं आपल्याला घरामध्ये रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ पठण वाचन झालंच पाहिजे. सकाळ संध्याकाळ नसेल शक्य तर कमीत कमी एक वेळेस का होईना आपल्या घरामध्ये हे मंत्र स्तोत्र पूजेव्यतिरिक्त मंत्र स्तोत्र आपल्या घरामध्ये म्हणजे ऐकायला आलेच पाहिजे. कोणीतरी म्हणावं किंवा मग नसेल तुम्हाला वेळ तर तुमच्याकडे टी व्ही आहे, मोबाईल आहे, तुम्ही त्यावर देखील लावू शकतात. हे तुम्ही रोजच्या रोज करून बघा. नक्कीच आपल्या घरामधलं जे वातावरण आहे ते सकारात्मक होण्यासाठी 100% मदत होत असते. फक्त 1-2 दिवस तुम्ही करून बघू नका, सातत्याने हे करून बघा. मग 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला कोणते बदल जाणवतात हे तुमच्या समोर असणार आहे. मग तुम्ही ते आपल्यासोबत देखील शेअर करू शकतात. तर स्वामी भक्त हो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये याचा समावेश करायचा आहे, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये येणारे संकटे अडचणी दूर होण्यास मदत होईल. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.